महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळ पुणे यांनी इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेचं वेळापत्रक या अगोदरच जाहीर केलेलं आहे। इयत्ता 12वीची लेखी परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे, तर इयत्ता 10वीची लेखी परीक्षा ही 2 मार्च पासून सुरू होत आहे। ज्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, फार्मसी याकडे जर करिअर करायचं असेल तर या विद्यार्थ्यांच्यासाठी बोर्ड परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असणारी आहे। त्याचं कारण आहे की या व्यवसाय कोर्सेसना प्रवेश घेत असताना एक प्रमुख अट घातलेली आहे। ती अट कोणती आहे तर 12वी बोर्ड परीक्षेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स म्हणजे PCM ग्रुपला 50% गुण अपेक्षित आहेत आणि त्याचबरोबर PCB या ग्रुपला देखील 50% गुण अपेक्षित आहेत। म्हणजे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ही अट पार करणं बंधनकारक असणार आहे आणि याचा अर्थ असा आहे की या व्यवसाय कोर्सेसना जे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या विषयाची चांगली तयारी करणं गरजेचं आहे। याचा अर्थ असा होत नाही की इतर विषय दुय्यम दर्जाचे आहेत, इतर विषय तितकेच महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये इंग्रजी देखील महत्त्वाचा विषय असणारा आहे, हे आपण काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी कराड। विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेची तयारी आपण करत असणार आहात। PCM किंवा PCB या ग्रुपमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट असणार आहे तो म्हणजे केमिस्ट्री आणि आज आपण या केमिस्ट्री विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगानं डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत। कारण बऱ्याच वेळा या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री विषय हा अवघड जाताना पाहायला मिळतो किंवा असंच विद्यार्थ्यांच्या चर्चेमध्ये येताना पाहायला मिळतं। तर इथं माझा प्रयत्न असा असेल की या विद्यार्थ्यांना हा विषय अधिक सोपा कसा जाईल या दृष्टिकोनातून माहिती या आज व्हिडिओमध्ये मी देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। कुठंतरी आपण स्किप करतोय आणि पुढे जातोय असं जर केलं तर मात्र तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षित यश येणार नाही आणि ते जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला मी सांगतोय त्याप्रमाणे किंवा जी चर्चा आज या व्हिडिओमध्ये होणारी आहे ती काळजीपूर्वक आपण अभ्यासणं गरजेचं आहे। कारण यानंतरचे जे काही व्हिडिओज यश अकॅडमी मार्फत येणारे आहेत त्यामध्ये किमान 3 केमिस्ट्री विषयाच्या प्रश्नपत्रिका मॉडेल क्वेश्चन पेपर म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करणार आहे। म्हणजे या 3 प्रश्नपत्रिका ज्या मॉडेल क्वेश्चन पेपर म्हणून असणाऱ्या आहेत की जे अपेक्षित आहेत की अशा पद्धतीचे प्रश्न येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये असणारे आहेत आणि या 3 प्रश्नपत्रिकेंचा जर अभ्यास आपण केला तर मात्र तुम्हाला यश मिळणार यामध्ये तिळमात्र शंका असणार नाही। केमिस्ट्री हा सब्जेक्ट जो असणार आहे त्या याचा बोर्डाकडे जो कोड नंबर असणार आहे तो 55 कोड नंबर, केमिस्ट्रीच्या पुढे 55 असं लिहिलं जातं पहा, तो त्या विषयाचा कोड नंबर असणार आहे। आणि एक लक्षात ठेवा की जी तयारी तुम्ही किंवा ज्या परीक्षेची आपण तयारी करतो त्या परीक्षेचा अभ्यासक्रम, त्या प्रश्नपत्रिकेचं क्वेश्चन पेपरचं फॉर्मेट आणि टाइम मॅनेजमेंट ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत। इथं केमिस्ट्री विषय जो असणार आहे तो 3 तासाचा पेपर त्यासाठी असणार आहे आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका जी येणारी आहे ती 98 गुणांची असेल आणि त्यापैकी तुम्हाला 70 गुण हे कंपल्सरी असणारे आहेत। म्हणजे 70 मार्काची प्रश्नपत्रिका सोडवणं अपेक्षित आहे।
कारण 30 मार्क हे प्रॅक्टिकलसाठी असणारे आहेत. आता हा व्हिडिओ पाहिला, डिटेल्स सगळी तुम्ही समजून घेतले की याचा अर्थ परीक्षा दिली आणि चांगले गुण मिळाले असं होत नाही. तर यासाठी तुम्हाला तुमची तयारी चांगली करावी लागणारी आहे, मानसिकता चांगली तयारी करावी लागणार आहे की जेणेकरून तुम्हाला चांगले गुण हे मिळतील. आता इथं सर्वप्रथम तुम्हाला सिलेबस, तुम्हाला माहीत आहे की केमिस्ट्री विषय जो तुम्ही अभ्यासलेला असणार आहे, यामध्ये एकूण इन ऑल देअर आर 16 चॅप्टर्स. 4 टाइप्स आपल्याला पाहायला मिळतील. फिजिकल केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे आणि अप्लाइड केमिस्ट्री असे मिळून एकूण 16 चॅप्टर्स किंवा युनिट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत. हे प्रथम माहीत करून घ्या. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ वेटेज ऑफ ईच चॅप्टर, म्हणजे एकूण तुम्ही 98 मार्काची प्रश्नपत्रिका सोडवणार आहात. बंधन तुम्हाला 70 गुणांचं असणार आहे कंपल्सरी. त्यामध्ये विथ ऑप्शन कंपल्सरी वेटेज आणि विथ ऑप्शन वेटेज प्रत्येक चॅप्टरचं तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. हे एकदा कळालं की मग मात्र तुम्हाला कोणत्या चॅप्टरला जास्त वेळ द्यावा लागेल की जेणेकरून त्यावर जास्त प्रश्न विचारले जातील आणि जास्तीत जास्त प्रश्न त्या टॉपिकचा किंवा चॅप्टरचा सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. चॅप्टर वाईज वेटेज आपण पाहिला असेल, त्यातून तुम्हाला निश्चितच कोणत्या टॉपिकवर तुम्हाला जास्त तयारी करावी लागणार आहे हे समजलेलं असणार आहे. किंबहुना तुम्ही तिथं काही खुणा देखील केलेल्या असणाऱ्या आहेत. ज्यावेळी प्रश्नपत्रिका तुम्हाला हातामध्ये पाहायला मिळते त्यावेळेस त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जनरल इन्स्ट्रक्शन्स म्हणून सुरुवातीला दिलेल्या असतात की या विद्यार्थ्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची अशी की जो काही टोटल होल क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इनटू 4 सेक्शन्स. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी अँड सेक्शन डी असे 4 सेक्शन तुम्हाला सोडवायचे आहेत. हे सोडवत असताना तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे सेक्शन ए प्रथम सोडवा, नंतर सेक्शन बी सोडवा, नंतर सेक्शन सी सोडवा, त्यानंतर सेक्शन डी सोडवा. आता हे सोडवत असताना सेक्शन बी आणि बी सी डी आपण म्हणू, यामध्ये तुम्ही सेक्शनचा सिक्वेन्स सलग ठेवा, पण त्या सेक्शनमधले जे काही प्रश्न असणारे आहेत त्यांचा क्रम मात्र त्या सेक्शनमध्ये बदलला तर चालू शकतो. शक्यतो बदलू नका, पण समजा बदलला तर काही हरकत नाही, परंतु त्याच सेक्शनमध्ये लिहा. असं करू नका की सेक्शन बी मधले काही सोडवले त्यानंतर सेक्शन सी त्यातले काही सोडवले नंतर बी सोडवतोय, असं काही करू नका. हे ए बी सी डी हा सिक्वेन्स मेंटेन करा. याचं फार मोठं कारण आहे, असेसमेंटच्या वेळेस काही प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि ते होऊ नयेत यासाठी तुम्ही ए बी सी डी हा सिक्वेन्स मेंटेन करणं गरजेचं आहे. आता यामध्ये ज्या सूचना आहेत त्यामध्ये क्रमांक 7 सिरियल नंबर 7 जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये धिस इन्स्ट्रक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्त्वाचे आहे. इथं त्याने म्हटलंय पहा, मी वाचतोय. फॉर ईच मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन इट इज मॅन्डेटरी टू राईट द करेक्ट आन्सर अलॉंग विथ द अल्फाबेट. म्हणजे इथं तुम्हाला जे प्रश्न मल्टिपल चॉईसचे सोडवायचे आहेत त्यामध्ये ए बी सी डी असे 4 ऑप्शन्स दिलेले असणार आहेत. तर त्यामध्ये काय करणं गरजेचं आहे किंवा तो प्रश्न सोडवणं कशा पद्धतीनं सोडवणं गरजेचं आहे. तर समजा त्या प्रश्नाचा ऑप्शन ए असेल तर फक्त ए लिहून चालणार नाही. म्हणजे त्याने असं म्हटलेलं आहे पहा, त्याने दिलेलं आहे प्रश्नपत्रिकेमध्येच, नो मार्क्स शॅल बी गिवन, no marks shall be given if only the correct answer or the alphabet of the correct answer is written. म्हणजे here you have to write the alphabet and along with alphabet you have to write the correct answer. म्हणजे सेक्शन ए मध्ये तुम्ही मल्टिपल चॉईस सोडवत असताना त्या प्रश्नाला जर ऑप्शन ए हा करेक्ट असेल तर ए फक्त लिहायचं नाही, तर त्याच्या पुढे जे आन्सर दिलेलं असणार आहे ते पण लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही एकत्र लिहिलं तरच यू विल गेट फुल क्रेडिट 1 मार्क, अदरवाइज यू विल नॉट गेट 1 मार्क, यू विल गेट 0 मार्क. हे
प्रश्नपत्रिकेवर दिलेलं असल्यामुळं असेसमेंट इथं मात्र कटाक्षानं बारकाईनं आणि काळजीपूर्वक केली जाते हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. प्रश्नपत्रिकेवरच त्याचा उल्लेख आहे हे विसरू नका. आणि आणखीन एक त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन पर्टिक्युलरली फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. विद्यार्थ्यांनो ही गोष्ट काळजीपूर्वक तुम्ही अंमलामध्ये आणायची आहे. सेक्शन ए मध्ये प्रश्न 1 क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो 10 MCQचा आहे. ते सलग तुम्ही तो क्रम कसाही असेल तो त्याप्रमाणे लिहा, परंतु लिहिताना एकदा जर लिहिला आणि काही विद्यार्थ्यांना वाटलं नाही आपण पुढं आणखीन कुठंतरी तोच प्रश्न रिपीट करूया आणि त्यातले ऑप्शन बदलूया तर त्याची असेसमेंट होते. परंतु जिथं सुरुवातीला तुम्ही लिहिलेलं आहे त्याला समजा 5 गुण मिळाले असतील आणि नंतर तुम्ही सोडवलंय त्याला 7 गुण मिळाले असतील तर त्यांनी असं म्हटलंय की ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे इव्हॅल्युएशन मूल्यमापन होईल परंतु गुण दान करत असताना मात्र जिथं पहिल्यांदा तुम्ही तो प्रश्न सोडवलाय त्याचेच गुण तुम्हाला मिळतील. हे अतिशय महत्त्वाची सूचना या प्रश्नपत्रिकेमधली आहे. ही काळजीपूर्वक अंमलात आणणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. बरोबर आहे. आता आपण सेक्शन वाईज सुरुवात करूया. हे डिटेल्स देण्याच्या पाठीमागचं कारण आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली नसेल किंवा तेवढं गांभीर्यानं पाहिलं नसेल या विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे डिटेल्स मिळणारे आहेत ते कोणत्याही इतर व्हिडिओमध्ये मिळणार नाहीत याची मी तुम्हाला खात्री देतोय. आणि एकदा का तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला तर यापुढं जे काही मॉडेल क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहेत ते सहज सोडवताना तुम्हाला अडचण येणार नाही किंवा सहज तुम्ही सोडवू शकाल. म्हणजे परीक्षेची तयारी ही या पद्धतीनं तुम्हाला करणं सोपं होईल. आता सेक्शन ए आपण म्हणतो त्यावेळेस सेक्शन ए मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की सेक्शन ए कंटेन्स 2 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2. आता या क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये सिलेक्ट अँड राईट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे इथं जे तुम्हाला ऑप्शन दिलेले असणार आहेत तो ऑप्शन निवडायचा आणि त्याचं करेक्ट आन्सर लिहायचं हे विसरायचं नाही. क्वेश्चन 1 कंटेंट 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ईच कॅरिंग 1 मार्क. प्रत्येकाला 1 गुण असणारा आहे. 1 गुण याचा अर्थ एकच गुण असेल. तुम्हाला चुकीच्या उत्तराला अर्धा वगैरे असा यामध्ये प्रकार नाही. हे आपण काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ऑल मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आर कंपल्सरी. 10 मार्क तिथं असणारे आहेत. आणि त्याचं अचूक उत्तर कसं शोधायचं याचा एक व्हिडिओ यश अकॅडमीनं यापूर्वी दिलेला आहे तो तुम्ही पहा. या 1 ते 10 मध्ये रोमन स्मॉल रोमनमध्ये ते अंक लिहिलेले असतात. त्यामध्ये 2 न्यूमरिकल्स हे कंपल्सरी त्यामध्ये असणारे आहेत. हे विसरायचं नाही. त्यानंतर क्वेश्चन 2 सेक्शन 1 मध्ये क्वेश्चन 2 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 8 प्रश्न असणार आहेत. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी ईच कॅरिंग 1 मार्क. सेक्शन 1 मध्ये क्वेश्चन 1 मध्ये ऑप्शन्स दिले जातात आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये फक्त उत्तर लिहायला सांगतात. हा प्रश्न त्याचाच एक भाग आहे. फक्त ऑप्शन्स यामध्ये नाहीत. तुम्हाला त्याचं करेक्ट उत्तर लिहिणं अपेक्षित असणारं आहे. म्हणजे इथं आन्सर मस्ट बी रिटन इन 1 सेंटेन्स और एक्सपेक्टेड इन 1 सेंटेन्स और इन 1 वर्ड. म्हणजे काही प्रश्न असे असतील की तिथं गणित सोडवलं असेल न्यूमरिकल आणि त्याची व्हॅल्यू 0 येत असेल तर फक्त 0 आणि त्याच्या अगोदर तो कुठला सब क्वेश्चन असणार आहे किंवा मेन क्वेश्चन तो तिथं लिहिणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे टाइम मॅनेजमेंटमध्ये इथं वेळ कमी तुम्ही देणं गरजेचं आहे. कारण हा वेळ तुमच्या इतर पुढच्या सेक्शनसाठी किंवा ते सोडवताना तुम्हाला उपयोगी पडणारा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंटमध्ये 1 MCQ जर तुम्हाला सोडवायचा असेल तर साधारणपणे 2 मिनिट्स लागतात. म्हणजे 2 मिनिट्स पर MCQ अँड यू हॅव टू अटेम्प्ट 10 MCQs विच आर कंपल्सरी. सो 10 × 2 = 20 मिनिट्स. 20 मिनिटामध्ये 10 MCQ सोडवणं अपेक्षित आहे.
आणि क्वेश्चन 2 जो व्हेरी शॉर्ट आन्सर VSA व्हेरी शॉर्ट आन्सर असं म्हटलं जातं की तिथं देखील तुम्हाला 8 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी 2 मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे. म्हणजे इन ऑल यू हॅव टू स्पेंड 16 मिनिट्स 16 मिनिटं तिथं तुम्हाला द्यावी लागणारी आहे. टाईम मॅनेजमेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे. 52 जे मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत ते सेक्शन BCD मधून तुम्हाला मिळवायचे आहेत. आणि मग ते तुम्हाला जास्त कसे गुण मिळवता येतील आणि कुठल्या सेक्शनमध्ये ते शक्य आहे हे तुम्हाला आता मी सांगतोय. सेक्शन बी मध्ये त्यांनी असं म्हटलं की अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला कोणतेही 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ईच कॅरिंग 2 मार्क्स. आणि क्वेश्चन नंबर स्टार्ट्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 14 पर्यंत इन ऑल देअर आर 12 क्वेश्चन्स अँड आउट ऑफ 12 यू हॅव टू अटेम्प्ट 8 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येकी इथं 2 गुण असणार आहेत. म्हणजे हा कंपल्सरी 16 मार्कासाठी सेक्शन बी असणारा आहे. आणि तुम्हाला 4 ऑप्शन्स MCQ 4 प्रश्नांचे ऑप्शन्स तुम्हाला इथं मिळू शकतात. आता इथं काय लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी सेक्शनमध्ये जास्त तुम्हाला गुण मिळवता येतात. म्हणजे 16च्या 16 गुण तुम्ही मिळवू शकता. कसे तर इथं क्वेश्चन नंबर 3 पासून 14 पर्यंत जर तुम्ही यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रत्येक प्रश्न हा एकाच चॅप्टरवर आधारित असणार आहे. म्हणजे एकच चॅप्टर त्यामध्ये स्प्लिटिंग असणार आहे. 2 चॅप्टरचा एक प्रश्न निर्माण केला आहे असं असणार नाही. आणि त्यामुळं ही प्रॉबॅबिलिटी आहे. आणि त्यामुळं तिथं तुम्हाला जो टॉपिक असेल त्या टॉपिकवरच फोकस करायचा आणि त्यातलं काय विचारलंय त्याच्यावरच फोकस करायचा. कारण त्यामध्ये दुसरा कुठला सब क्वेश्चन असणार नाही. त्यामुळे सेक्शन बी मध्ये चांगले गुण मिळवणं तुम्हाला शक्य आहे. कारण प्रत्येक यामध्ये 2 मार्काचा एकच चॅप्टर असणार आहे. म्हणजे एकच प्रश्न असणारा आहे. आता यामध्ये आणखीन एक तुम्हाला गंमत सांगतो की एकूण आपले 16 चॅप्टर्स आहेत आणि इकडं 12 प्रश्न आहेत. आता याचं वर्गीकरण म्हणजे ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की फिजिकल सेक्शनमधून फिजिकल केमिस्ट्रीमध्ये इन ऑल देअर आर 6 चॅप्टर्स आणि राहिलेले इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक आणि अप्लाइड केमिस्ट्रीचे राहिलेले जे असणारे आहेत ते राहिलेले जे चॅप्टर्स असणारे आहेत ते इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक आणि फिजिकल अप्लाइड केमिस्ट्रीचे असणारे आहेत. म्हणजे इथं 12 प्रश्नामध्ये 6 प्रश्न किंवा 5 प्रश्न असे असतील की ते फिजिकल सेक्शनमधून असणारे आहेत. आणि त्या सेक्शनमध्ये किमान 2 न्यूमरिकल्स ही असणारी आहेत. म्हणजे सेक्शन बी काळजीपूर्वक सोडवत असताना हेही तुम्हाला माहीत पाहिजे की 12 पैकी 6 किंवा 5 प्रश्न हे फिजिकल केमिस्ट्रीमधून असणारे आहेत आणि राहिलेले प्रश्न हे राहिलेल्या चॅप्टर्समधून असणारे आहेत. हे काळजीपूर्वक आपण नोंद करून घेणं खूप महत्त्वाचं असणारं आहे. यासाठी तुम्हाला यापूर्वीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा थोडाफार अभ्यास करणं अपेक्षित असणारं आहे. आता यामध्ये टाइम मॅनेजमेंट हा प्रकार जो आहे सेक्शन बी सोडवत असताना एकूण तुम्हाला 8 प्रश्न त्यातले सोडवायचे आहेत कोणतेही 12 पैकी. तर टाइम मॅनेजमेंटमध्ये असं आहे की 8 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 5 मिनिट्स पर क्वेश्चन. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 5 मिनिटं हा कालावधी तिथं अपेक्षित असणार आहे. तेवढ्या वेळेमध्ये तो प्रश्न सोडवलाच पाहिजे. म्हणजे इथं एकूण 8 प्रश्न सोडवण्यासाठी टाइम रिक्वायर्ड इज 40 मिनिट्स. सो यू हॅव टू फिनिश 8 क्वेश्चन्स विदिन 40 मिनिट्स. यू शुड रिमेंबर दिस थिंग. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे सिलेक्शन ऑफ क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे प्रश्न निवडत असताना 12 पैकी 8 सोडवायचे आहेत. मग 8 मी कोणते सोडवू शकतो हे एकदा वाचल्यानंतर तिथं न कळत अशी टिकमार्क करा आणि त्याचा सिक्वेन्स मनामध्ये ठरवा की इथं मी 100% सोडवू शकेल, इथं 90%, इथं 80%. हा सिक्वेन्स विचारात घेऊन तुम्ही ते प्रश्न सोडवत जा. म्हणजे तुम्हाला कुठं अडचण येणार नाही. आता बी सेक्शन मध्ये आपण पाहिलं की 2 मार्काला एकच चॅप्टर असणारा आहे. त्यामुळे इथं जास्त गोंधळून जाण्याची
शक्यता विद्यार्थ्यांची दिसत नाही किंवा अडचण कुठेही येणार नाही. बरोबर आहे. आता आपण पाहूया सेक्शन सी जो असणार आहे त्यामध्ये देखील त्यांनी म्हटलं आहे अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आणि पुढं 24 असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. याचा अर्थ 24 गुणांसाठी तो सेक्शन असणारा आहे. आता यामध्ये 12 प्रश्न परत दिलेले आहेत आणि क्वेश्चन स्टार्ट्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26. 15 ते 26 असे क्रम त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक प्रश्न हा जो असणारा आहे तो 3 गुणांसाठी असणारा आहे. प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे 8 त्रिक 24 मार्क या सेक्शनला असणारे आहे. तिथेही तुम्हाला 4 प्रश्न हे ऑप्शनमध्ये असणार आहेत. त्यामुळे सिलेक्शन ऑफ क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस सेक्शन ऑल्सो. आता यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ चॅप्टर्स किंवा युनिट्स किंवा टॉपिक्सचा विचार जर केला तर मात्र थोडी गोंधळाची अवस्था विद्यार्थ्यांची होऊ शकते. कारण 3 गुण आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की मॅक्झिमम कॉम्बिनेशन 2 चॅप्टरचं असू शकेल, पण अथॉरिटी जी असणार आहे पेपर सेटिंग त्यांना ती संधी आहे की विचारण्याची. पण शक्यतो जास्त गोंधळ होत नाही, परंतु 2 चॅप्टरचं कॉम्बिनेशन यामध्ये निश्चित पाहायला मिळू शकतं. आणि त्यामुळं काही प्रश्न असे आहेत सेक्शन सी मध्ये एका प्रश्नपत्रिकेमध्ये 3 मार्काला विचारले. एकदा डिफाईन सॉलिड स्टेटमधली डेफिनेशन विचारलेले, आयसोमॉर्फिझम विचारले, त्याच्याबरोबर त्यांनी बायोमॉलिक्युल्स न्यूक्लिओटाइड्स विचारलेला आहे आणि पॉलिमर्स असा एक प्रश्न आहे. म्हणजे 3 प्रश्न हे 3 वेगळ्या चॅप्टर्सचे आहेत. मग हे सोडवता असताना एकदा सॉलिड स्टेट, एकदा बायोमॉलिक्युल्स, पुन्हा एकदा पॉलिमर्स, म्हणजे हे तुम्हाला असं टॉपिक्समधून फिरावं लागतं. त्यामुळं टॉपिकची तयारी तुमची पक्की असणं गरजेचं आहे. त्यामुळं 3 टॉपिकचं कॉम्बिनेशन असेल किंवा 2 टॉपिकचं कॉम्बिनेशन असेल किंवा इथंही 2 न्यूमरिकल्स असणार आहेत. ती काय वेळेस 2 मार्काला ते न्यूमरिकल असेल आणि 1 मार्काला वेगळ्याच टॉपिकवर प्रश्न विचारलेला असणारा आहे. हे कॉम्बिनेशन का सांगतोय तर तुमची गोंधळाची अवस्था निर्माण होऊ शकते. ती होऊ नये, ती मानसिकता तुमची अगोदरच तयार व्हायला पाहिजे वार्षिक परीक्षेला जाण्यापूर्वी. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला डिटेल्समध्ये माहीत असणं आवश्यक असणार आहे. इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची 16ही चॅप्टरची तयारी मनापासून असायला पाहिजे आणि ती चांगली केली नसेल तर सुरुवात करायला काही अडचण नाही, वेळ गेलेली नाही. यामध्ये टाईम मॅनेजमेंट काय आहे आपण बघूया. एकूण तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. यू हॅव टू अटेम्प्ट 8 क्वेश्चन्स आउट ऑफ 12 क्वेश्चन्स आणि यामध्ये जे मिनिट्स आहेत म्हणजे 8 मिनिट्स पर क्वेश्चन. प्रत्येक प्रश्नाला 8 मिनिटाचा कालावधी असणार आहे. 8 मिनिटामध्ये एक प्रश्न तो तुमचा सोडवून व्हायला पाहिजे. किंबहुना ती तयारी तुम्हाला आता करावी लागणारी आहे की कमी कालावधीमध्ये मी कसं ते अटेंड करेन किंवा पूर्ण करेन. त्यामुळे 64 मिनिट्स तिथं लागत आहेत, लक्षात घ्या. सेक्शन सी सोडवायला 180 मिनिटापैकी 64 मिनिटं ही तुमची इथंच जाणारी आहेत. इथेही 2 न्यूमरिकल्स असणारे आहेत, हे तुम्ही विसरायचं नाही. कारण प्रत्येक सेक्शनमध्ये न्यूमरिकल हे कंपल्सरी असणारं आहे. म्हणजे हे झालं सेक्शन सी. आता सगळ्यात महत्त्वाचा जो सेक्शन असणारा आहे तो म्हणजे सेक्शन डी असणारा आहे. आता हा जो सेक्शन डी असणार आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आणि पुढं त्यांनी मार्क्स टाकलेत 12. म्हणजे प्रत्येकाचा वेटेज हे 4 गुणांचा असणारा आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न 4 गुणांसाठी असणारा आहे. तिथं एकूण प्रश्न क्रमांक सुरू होतो क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31 पर्यंत. In all there are 5 questions and you have to attempt any 3 of the following given questions. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता यामध्ये चॅप्टरचं कॉम्बिनेशन काय असणार आहे. सी मध्ये आपण पाहिलं एक प्रश्न म्हणजे 3 टॉपिकचं कॉम्बिनेशन असेल किंवा 2 अधिक 1 2 वेगळ्या टॉपिकचं कॉम्बिनेशन असेल किंवा एखादा 3 मार्काचा प्रश्न पण असणार आहे की जो न्यूमरिकल असणारा आहे. असंही असू शकतं. एक सिंगल टॉपिक असेल किंवा 2 चॅप्टरचं कॉम्बिनेशन असेल किंवा 3 चॅप्टरचं कॉम्बिनेशन असेल. हे आपण काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. इथं डी सेक्शनमध्ये 2 अधिक 2
म्हणजे 2-2 मार्काला 2 टॉपिकचं कॉम्बिनेशन असेल किंवा 2 टॉपिकचं कॉम्बिनेशन करत असताना 2-2 गुणांसाठी असणार आहे किंवा 3+1 असं पण असू शकेल. 1 मार्काला डेफिनेशन असेल आणि 3 मार्काला वेगळेच प्रश्न विचारलेले असू शकतील, ते एकाच टॉपिकवरचे असणारे आहेत. किंवा 2 मार्काला 1 प्रश्न असेल आणि 1 मार्काला 2 वेगळे असू शकतील. म्हणजे 3 टॉपिकचंही कॉम्बिनेशन, म्हणजे मॅक्झिमम 3 टॉपिकचं कॉम्बिनेशन तुम्हाला सेक्शन सी आणि डी मध्ये पाहायला मिळेल. असे कमी प्रश्न असतील पण असणार आहेत, कारण इथं तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचं टेस्टिंग ऑफ नॉलेजच इथं असणार आहे. तुमची ॲबिलिटी आहे का ते प्रश्न सोडवण्याची ही तपासणी केली जाते आणि त्यासाठी अशा प्रश्नांची मांडणी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळू शकते. आता टाईम मॅनेजमेंट जो असणार आहे, म्हणजे सेक्शन डी सोडवत असताना प्रश्न 3 सोडवायचे आहेत, तर प्रत्येक प्रश्नासाठी इथं 10 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे 30 मिनिट्समध्ये तुम्हाला हे 3 प्रश्न सोडून व्हायला पाहिजेत. हे टाईम मॅनेजमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असणारा आहे. 10 मिनिटांचा कालावधी, 170 मिनिटांचा आपण पाहिला, 10 मिनिटांचा जो कालावधी आहे तो शेवटची 10 मिनिटं त्या 3 तासामध्ये तुम्ही कशासाठी वापरायचे आणायचे आहेत, तर पेपर व्हेरिफिकेशन. म्हणजे सेक्शन ए पासून सुरुवात करा शेवटच्या 10 मिनिटामध्ये, की प्रश्न, उपप्रश्न, ऑप्शन, करेक्ट आन्सर सोडवलंय का सगळे 10 तपासून बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये उत्तरं बरोबर लिहिलीत का बघा. त्यानंतर सेक्शन सी मध्ये जे 8 सोडवले ते कशा पद्धतीनं सोडवले, त्यात काय राहिलंय का. त्यानंतर सी मध्ये जे 8 प्रश्न सोडवलेले आहेत ते कशा पद्धतीने सोडवले, त्यात काय राहिलेलं आहे का, काय एखादा प्रश्न राहिला आहे. आणि डी मध्ये 3 सोडवायचे आहेत ते सोडवलेत का, ह्याचं सगळं व्हेरिफिकेशन करण्यासाठी यू हॅव टू यूज लास्ट 10 मिनिट्स. आणि 10 मिनिटं ही झाल्यानंतर काही मिनटं तुम्हाला थोडी विश्रांती लागणारी आहे, कारण ते पेस्टिंग ऑफ तुमचं हॉलोक्राफ्ट स्टिकर वगैरे असणार आहे, त्यासाठी 1-2-3 मिनटं तुमचा कालावधी तिथं जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं टाईम मॅनेजमेंट हे तुमचं या सरावामध्ये होणं गरजेचं आहे. आणि जो या पद्धतीनं सराव करेल त्याला माझ्या माहितीप्रमाणे 70 गुणापैकी 60+ मार्क्स मिळायला काहीच अडचण येणार नाही. पण त्याने हे सगळे व्हिडिओ पाहावेत आणि मॉडेल क्वेश्चन पेपर बघून त्याची उत्तरं टेक्स्टबुकमध्ये कुठं आहेत, मी पेज नंबर सहित तुम्हाला तो प्रश्न सांगणार आहे आणि त्यामुळं ते सोडवताना तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून असणार आहे. आता नेमकं विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे, एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की ही परीक्षा ही 100% अभ्यासक्रमावर आधारित आहे. बरोबर आहे. दुसरं, वेळापत्रक जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या वेळापत्रकामध्ये 2 पेपरमध्ये 1 दिवसाचा गॅप, म्हणजे 1 दिवसाची सुट्टी असणार आहे. म्हणजे त्याचा पुरेपूर लाभ तुम्ही घेतला पाहिजे. ते कसं ते तुम्ही ठरवायचं आहे. त्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की क्वेश्चन 1 आणि 2 हा काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे, कारण तिथं अर्धा गुण वगैरे असा प्रकार नसल्यामुळं मिळालं तर 1 नाही तर 0 असणार आहे. सेक्शन बी आणि सेक्शन सी डी हे सोडवत असताना देखील तुम्हाला बऱ्यापैकी 16 चॅप्टरची तयारी तुमची असली पाहिजे. म्हणजे यामध्ये 70 आणि 98 यामधला डिफरन्स जर काढला तर तो 28 गुणांचा असणार आहे आणि 28 मध्ये 20 मार्क हे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स असणार आहेत. हे सगळे जवळजवळ न्यूमरिकल्समध्ये जाणारे असतात. एखादाच ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो, बऱ्यापैकी असतात नाही असं नाही, परंतु तुमचं नॉलेज ते वापरात आणण्यासाठी तुम्ही अंडरस्टँडिंग आणि नंतर ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज हे 3 टप्पे असे चढत्या क्रमाने असतात. तर प्रश्नपत्रिकेमध्ये देखील प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला तसं पाहायला मिळेल की काही इझी असतील, काही मिडियम असतील, नंतर डिफिकल्ट असतील. प्रत्येक सेक्शनमध्ये ही मांडणी साधारणतः केली जाते. मला वाटतं हे तुम्ही एकदा पहा. तुम्हाला सगळे ह्या डिटेल्स एकदा कळल्यानंतर समोर येणारी प्रश्नपत्रिका सोडवताना ऑलरेडी तुमचं माइंड सेट झालेलं असेल, त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि याप्रमाणे तयारीला लागा. कुठेही तयारीला कमी पडू नका. यश अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत असणारी आहे. धन्यवाद.